नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 तास। जिल्हा प्रतिनिधी निवड झाल्याबद्दल रामधन जाधव यांचेवर सर्व स्तरातून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव। सदर बातमी अशी की श्री रामधन जाधव यांनी केलेल्या पत्रकारितेचा वर्षभराचा आढावा घेता त्यांनी दारव्हा प्रतिनिधी म्हणून सामाजिक, राजकीय, प्रशासकीय त्याचप्रमाणे शैक्षणिक प्रश्नावर प्रखर मत आपल्या डिजिटल मीडिया व प्रिंट मीडियाच्या माध्यमातून मांडले। त्याच कार्याचा आढावा घेऊन त्यांची मुख्य संपादक गजेंद्र ढगे यांच्या आदेशाने सहसंपादक शेषराव चव्हाण यांनी श्री रामधन जाधव यांची यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड झाली। त्याचप्रमाणे त्यांच्या रिक्त ठिकाणी दारव्हा तालुका प्रतिनिधी म्हणून श्री विजय डोंगरे, दारव्हा शहर प्रतिनिधी श्री ऋतुराज गडपायले तर बोदेगाव सर्कल प्रतिनिधी म्हणून राम चव्हाण यांची नव्याने निवड करण्यात आली असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून आमचे सहसंपादक शेषराव चव्हाण व प्रसिद्धी प्रमुख गजानन वरघट यांनी नवनिर्वाचित प्रतिनिधीचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। चला तर पाहूया। आपण आज या ठिकाणी बोदेगाव असं ठिकाण आहे की यवतमाळ, वाशिम, अकोला या जिल्ह्याच्या बाउंड्रीवर आहे आणि या बोदेगावची अशी ओळख आहे की या ठिकाणी जय किसान सहकारी साखर कारखाना सुद्धा आहे आणि परंपरेने नटलेला हा विदर्भामधील म्हणा की महाराष्ट्रामधील या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बंजारा समाज आहे। बंजारा समाजाचं एक महत्वाचं सुद्धा गाव आहे आणि इथूनच जवळपास धामणगाव देव हे 10 ते 12 किलोमीटर अंतर आहे आणि म्हणूनच आम्ही हे असं ठिकाण निवडलं की या ठिकाणी या दोघांचा सत्कार करण्याचं ठरवलं। तसेच आमचे जे परिवर्तन न्यूज 24 व लोकवार्ता ई मराठी पेपर तसेच भूमिपुत्र डिजिटल पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मान्य गजेंद्र ढगे सर हे इथून जवळपास 5 किलोमीटर असलेल्या रामेश्वर या ठिकाणी राहतात। मी सुद्धा तिथलाच आहे आणि आमचे पत्रकार संघाचे सहसंपादक शेषरावजी चव्हाण सर इथून 5 किलोमीटर दूर असलेल्या करसगाव या ठिकाणी राहतात। तसेच आज आपण ज्यांची निवड केली जिल्हा प्रतिनिधी म्हणून श्री रामधनजी जाधव सर हे इथून 10 ते 5 किलोमीटर असलेल्या धामणगाव देव श्री क्षेत्र असलेल्या मुंगसाजी महाराज गाव या ठिकाणी ते तिथे राहतात आणि बोदेगाव सर्कल मधून आमचे श्री राम चव्हाण हे सुद्धा बोदेगाव सर्कल मध्ये राहतात। या ठिकाणचे रहिवासी आहे म्हणून असं हे गाव प्रसिद्ध आहे। तर आपण प्रत्यक्ष आपण त्यांच्याकडून नमस्कार, मी शेषराव चव्हाण, सहसंपादक, विदर्भ प्रमुख आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाचा विदर्भ अध्यक्ष, परिवर्तन न्यूज 24 आणि लोकवार्ता ई पेपर या माध्यमातून आजपर्यंत 1 वर्षाचा जो कार्यकाळ आमच्या या परिवर्तन न्यूज 24 आणि लोकवार्ता या पेपरला झालेला आहे आणि अतिशय असं सुंदर आमचे जे पत्रकार आहेत ते मग पश्चिम महाराष्ट्राचे असो, मराठवाड्याचे असो, विदर्भातील असो, म्हणून आज बोदेगाव हे असंच ठिकाण आहे। त्या ठिकाणी आमचे जे संपादक आहे, निर्माता, निर्देशक आणि दिग्दर्शक असलेले आमचे जे मित्र गजेंद्र ढगे सर यांनी जिल्हा प्रतिनिधी म्हणून जे निवड केली रामधनजी जाधव, तर आज इथे त्यांचा मी इथे सत्कार केलेला आहे आणि पुण्यश्लोमी त्यांचं मी अभिनंदन करतो। तर आपण थोडंसं जाणून घेऊया की या मागच्या या वर्षामधील त्यांनी आपल्या कशा प्रकारे त्यांनी आपल्या या आमच्या या परिवर्तन न्यूज 24 साठी आणि लोकवार्ता ई पेपर साठी त्यांनी काय काम केलं ते। नमस्कार, मी रामधन जाधव, यवतमाळ जिल्हा परिवर्तन न्यूज 24 चा प्रतिनिधी म्हणून माझी निवड करण्यात आली। नक्कीच सर्वप्रथम संत सेवालाल महाराज यांची आज जयंती आहे, बंजारा समाजाचा आराध्य दैवत आहे आणि खरोखर या दिवशी आज माझी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी निवड होणं माझ्यासाठी, माझ्या समाजासाठी, माझ्या या गटासाठी, गणासाठी, बोदेगाव जे सर्कल आहे या सर्कलसाठी खरोखर अभिमानाची बाब आहे। आणि पत्रकारिता या संदर्भात आदरणीय चव्हाण सरांनी मला प्रश्न केला। खरोखर मी सर्वप्रथम तालुका प्रतिनिधी म्हणून काम केलं। आज बहुधा 7 ते 8 महिन्यात, 9 महिन्यातच सन्माननीय ढगे सर आणि सन्माननीय चव्हाण सरांनी माझ्यावर मोठी जबाबदारी दिली आणि एक जिल्हा प्रतिनिधी म्हणून आज संघर्षाचा काळ आहे। पत्रकारिता संघर्षातून निर्माण होते। खरोखर पत्रकारिता करत असताना खूप कटू अनुभव माझ्या जीवनात आलेत, परंतु त्या अनुभवाला न जुमानता
आज सर्वसामान्य जनतेला, गोरगरीब जनतेला कशा पद्धतीनं न्याय देता येईल या संदर्भात आम्ही प्रिंटचं असो, डिजिटल मीडियाचं असो, या संदर्भात आजपर्यंत काम करत आलो. आम्ही जे आमचे आपले जे संपादक आहेत, तुमची जी निवड केली होती आधी की तालुका प्रमुख म्हणून, तर या तालुका प्रमुख पदी निवड करताना आपल्याला काही अडचणी आल्या का आणि तुम्हाला काम करताना काय वाटलं? खरोखर सर, सन्मान्य उपसंपादक चव्हाण सर यांनी मला पत्रकारितेचा एक महत्त्व पटवून दिलं. आणि गावाच्या जवळच करजगाव असल्या कारणानं चव्हाण सरांशी माझे स्नेहाचे संबंध होते. चव्हाण सरांनी मला वेळोवेळी म्हणत होते की रामधन, खरोखर तू पत्रकारित जर आला तर भविष्यात पत्रकारही वाढेल आणि खरोखर समाजात तुझं नाव होईल. परंतु त्या मार्गदर्शना अंतर्गत 2-3 वेळ मी सन्मान्य चव्हाण सरांना सांगितलं की माझं क्षेत्र हा पत्रकारिता नाही आहे. परंतु चव्हाण सरांनी माझ्या मनातलं जाणलं होतं की खरोखर रामधन जाधव हा पत्रकारित अग्रेसर राहील आणि चॅनलच्या संदर्भातून खरोखर कुठंतरी गोरगरीब जनतेचा आवाज तालुका लेवल असेल, जिल्हा लेवल असेल, महाराष्ट्र लेवलवर असेल, ह्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल, असं चव्हाण सरांना मला सांगितलं. राम चव्हाणजी तर अत्यंत मनमिळावू स्वभाव आणि जिज्ञासू असे, आणि याच्या आधी त्यांनी प्रिंट मीडियामध्ये काम केलेलं आहे. तर बोदेगाव सर्कलचं त्यांच्याकडे काम सोपवलेलं आहे. तर आपण काय म्हणाल? नमस्कार, मी परिवर्तन न्यूज 24 मध्ये आज आमचे संपादक श्री ढगे सर आणि उपसंपादक श्री शेषराव चव्हाण सर यांना आज इथं बोदेगाव येथे आमचे माझी बोदेगाव येथे सर्कल इथं परिवर्तन न्यूज 24 मध्ये प्रतिनिधी म्हणून माझी नियुक्ती केलेली आहे. आणि मला ढगे सर आणि चव्हाण सर यांना मला हे म्हणजे प्रतिनिधित्व निभवण्याकरिता इथं त्यांना संधी दिलेली आहे. मी त्यांचा आभार मानतो. तर अत्यंत असं चांगले असे राम चव्हाण आहे. खरोखर ते चांगल्या तऱ्हेने इथल्या परिसरातील बातम्या, परिसरातील ज्या डिजिटल बातम्या असो किंवा ई पेपरसाठी बातम्या असो त्या आपल्याला पाठवतील अशी मी अपेक्षा करतो. आणि रामधनजी जाधव सर आहे, यांना त्यांच्या आणखीन पुढल्या वाटचालीसाठी काय आहे ते काय करू शकतात त्याच्याविषयी विचारतो त्यांना मी. नक्कीच सर, आज खरोखर एक गौरवाचा दिवस आहे आणि आज माझी जिल्हा प्रतिनिधी म्हणून आजच्या तारखेपासून माझी सुरुवात आहे. परिवर्तन न्यूज 24 डिजिटल मीडिया आणि लोकवार्ता ई प्रिंट पेपर खरोखर चव्हाण सर आणि ढगे सरांच्या माध्यमातून आमचे हेड ऑफिस पुण्याला आहे. पुण्याहून पेपरसुद्धा निघतं, डिजिटल बातमीसुद्धा आमची पुण्याहूनच निघते. खरोखर न्याय देण्याचं काम करू गोरगरीब जनता जी असतील. हा परिसर खरोखर दारव्हा तालुक्यातला, यवतमाळ जिल्ह्यातला एंडिंगवरचा परिसर आहे. खरोखर इकडं आमच्या परिसराला नागालँड म्हणून ओळखल्या जातं. आणि पत्रकारितेत या नागालँडपासून खरोखर माझी आणि सन्माननीय राम चव्हाण साहेबांची इथून सुरुवात आहे. आणि खरोखर न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील. अदरवाईज पत्रकारिता करत असताना कुठं हमले होतात, कुठं अपमानास्पद वागणूक मिळते, परंतु ते न जुमानता आपली पत्रकारिता कशा पद्धतीनं चालू राहील, आपण एक माणसापर्यंत कशा पद्धतीनं पोहोचू याचा प्रामाणिकपणे प्रयत्न राहील. सन्माननीय चव्हाण सर, ढगे सर, मी एक जिल्हा प्रतिनिधीमधून आभार व्यक्त करतो. आणि विशेष तुमचा आवर्जून ऋणी आहे या संदर्भात मी परिवर्तन न्यूज 24च्या मुलाखतीत सांगतो. तर हे आपले जिल्हा प्रतिनिधी आणि सर्कल प्रतिनिधी जाधव आणि चव्हाण, त्याचप्रमाणे आपण जे तालुका प्रतिनिधी म्हणून जे विजयजी डोंगरे सर आहेत, आमचे मित्र आज काही कारणास्तव इथे आलेले नाही आहेत, तरी त्यांचं पण मी स्वागत करतो, त्यांचं पण अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे जे दारव्हा शहर प्रमुख म्हणून ऋतुराज गडपाहिले यांची जी निवड केली सरांनी आणि आम्ही, तर ते पण उत्कृष्ट काम करतील अशी मी आशा बाळगतो.